अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबई ऐरोली मदर टेरेसा इथे प्रेमदान या वृद्धाश्रमात कट्टर शिवसैनिक आणि शहर प्रमुख मनोज हळदणकर यांचे सहकारी अजित भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रेमदान येथील वृद्धांसमवेत त्यांनी केक कापून आणि अन्नदान करून वाढदिवस साजरा केला. सायंकाळी ऐरोली सेक्टर 3 येथे समाज मंदिर हॉल इथे अभिषेकचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विशेष उपस्थित मान्यवर म्हणजे शिवसेना उपशहर अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक मनोजजी हळदणकर, माजी नगरसेवक आकाशजी मडवी, माजी नगरसेवक राजूजी पाटील, शिवसेनेचे समाजसेवक सुरेशजी भिलारे, गगनदीप कोळी तसेच समाजसेविका मनालीताई हळदणकर तसेच शिवसेनेचे महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार, नातेवाईक हे सर्वच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी उपस्थित होते. भोसले यांच्या कुटुंबात एक बाळ जन्माला आलं. त्याचं नाव ठेवलं गेलं अजित. अजित नावाचा मूळ अर्थ अजिंक्य, अप्रतिम किंवा अतुलनीय. याचा अर्थ असा होतो की कोणीही व्यक्ती या नावाच्या व्यक्तीला हरवू शकत नाही. अजितजी हे काम करायचं आहे, त्यांचं उत्तर एकच, होऊन जाईल, झालं. आज या ठिकाणी आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्वाचा नातं जोपासणार, प्रत्येकाला स्मित हास्यानं आपलंसं करणार अजित भीमराव भोसले यांचा आज 50वा वाढदिवस आहे. अर्थात अभिषेकचिंतन सोहळा या समाज मंदिरामध्ये संपन्न होत आहे. आणि या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले उपजिल्हा प्रमुख तथा नगरसेवक आकाशजी मडवी, उपजिल्हा प्रमुख तथा नगरसेवक सुरेशजी भिलारे, माझे सहकारी मित्र सन्माननीय राजूजी पाटील, सन्माननीय ॲडव्होकेट रवींद्रजी, सन्माननीय गगनदीपजी, सर्व उपस्थित मान्यवर
मित्र परिवार बंधू भगिनी आणि मातांनो, खऱ्या अर्थानं याचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या अनुषंगाने विस्तृतपणे त्याची छबी कलाटणी देणारा आणि त्या प्रत्येक क्षणात पावलोपावली खऱ्या अर्थानं माझ्यासोबत आजही आहे, उद्याही असेल आणि परवाही असेल अशी शाश्वत ग्वाही आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी देतो. अजित भीमराव भोसले ह्या अध्यक्षरावरून काही आम्ही 4 ओळी तयार केलेल्या आहेत. अग्रेसर समाज कार्यात शिवसैनिक धुरंधर, जीवापाड प्रेम करतो मित्र मनोज हळदणकर. तळमळ चळवळीतील कार्यकर्त्यांच्या सुखाची, भिवू नको मी आहे जाणीव त्यांच्या दुःखाची. मन मिळावू कारणात राहूनही मनाने आहे उदार. वक्तशीर शिस्तप्रिय असे रत्नागिरीचे रत्न, भोगले कष्ट अपार केले अथक प्रयत्न. समता ममता करुणा आणि आदराच्या भेटी, लेण्याद्रीचा गिरिजात्मक ओझरचा विघ्नहर सदा राहो तुमच्या पाठी. चॅलेंजर ग्रुप सोबतचा आपला सहवास व प्रभाव भविष्यातही राहू द्या आम्हावर स्नेह व बंधुभाव. पूर्ण होत आपल्या मनातील सर्व इच्छा. 50व्या वाढदिवसाच्या विघ्नहर परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, and the sun burning tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy
मित्रमंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा वाढतात. अजित आमचा जुना मित्र आहे, अजित भोसले. आम्ही गेली 30 वर्ष एकत्र राहतो, हे करतो. पण अजितचा स्वभाव म्हणजे मनमिळावू स्वभाव. त्याकरता आता तुम्ही बघितलं असेल, शुभेच्छा देण्याकरता किती लोक आलेले आहेत. आज त्याचा 50वा अभिषेक चिंतन सोहळा आहे. त्याकरता मी, माझे सहकारी असतील, मनोजदार असतील, रवींद्र पाटील असतील, सुरेश बिलारे असतील, आकाश मडवे असतील, आम्ही गगनदीप कोहली, आमचे जिल्हा शीख समाज जिल्हा प्रमुख, आमचे शहर प्रमुख मनोज हळदणकर, सगळे येऊन आज अजितला 50व्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरता माझ्यातर्फे व माझ्या प्रभागातर्फे अजितला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मनोज हळदणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या. अजित भोसले यांचा 50वा वाढदिवस आहे. सकाळी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून प्रेमदान या ठिकाणी अनाथ आबाल अशा वृद्धांना अन्नदान केलेलं आहे. त्याचबरोबर फळवाटपसुद्धा कार्यक्रम केलेला आहे. आपला वाढदिवस साधेपणानं साजरा करण्याची ही परंपरा आज त्यांनी जोपासली होती. पण आज 50वा वाढदिवस आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मित्रपरिवारांचा उत्साह, कुटुंबाचा उत्साह ओसंडून वाहत होता. आणि त्याच अनुषंगानं त्यांनी या कार्यक्रम या हॉलमध्ये घेतला. फारसं गवगवा कधीच केला नाही किंवा आपल्या स्वभावामुळे कधीच उहापोह केला नाही. आणि मित्रत्व आणि मित्र याच्या पलीकडे कुटुंब आणि कुटुंबाच्या पलीकडे समाजाची सेवा, असं हे त्रिकूट त्यांनी या आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं जोपासलेलं आहे. गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष, शिवसेना पदाधिकारी म्हणून केलेलं काम आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून या ठिकाणी नावारूपास आलेलं काम, आणि हे सगळं करत असताना आपला रोजंदारी रोजगार जिथे आपल्याला मिळतो आहे, ज्या ठिकाणी आपण काम करतो आहे त्या कंपनीतसुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे सेवा या ठिकाणी केलेली आहे. आणि त्या कंपनीचं नेतृत्व करण्याची संधीसुद्धा तिथल्या लोकांनी त्याला दिलेली आहे. मग त्याच्या स्वभावाच्या गुणामुळे खऱ्या अर्थानं त्यांनी या ठिकाणी चांगली अशी माळ गुंफलेली आहे, श्वासाची, ध्यासाची, मित्र परिवाराची, कुटुंब प्रणालीची. आणि या माळेच्या माध्यमातूनच त्यांनी आपल्या स्वभावावर प्रत्येकाची मनं जिंकलेली आहेत. आणि आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण ते पाहू शकता. अजित एक दिलदार, सुस्वभावी, संयमी, शांत, स्मित हास्य देणारा, त्याचबरोबर मदतीचा हात पुढे करणारा, सातत्यानं या ठिकाणी काय न करून घेण्याची जिद्द बाळगणारा असा हा समाजसेवक, समाज उपयोगी उपक्रम राबवणारा अजित आज 50 वर्ष पूर्ण करतो आहे. मी परमेश्वराला प्रार्थना करेन की त्याला आणखी उदंड आयुष्य द्यावं, जेणेकरून त्याचं शतकसुद्धा पूर्ण व्हावं. अर्धशतकर झालेलंच आहे आणि पूर्ण शतकसुद्धा त्याचं आयुष्यात पूर्ण व्हावं. त्याचबरोबर त्याची इच्छा आकांक्षा जी त्यांनी अपेक्षिलेली आहे ती इच्छा आकांक्षा त्याची पूर्ण व्हावी परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या प्रभागाच्या वतीनं, त्याच्या कुटुंबाच्या वतीनं आणि सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांना मनापासून आज वाढदिवसाच्या शुभेच्छा पासून जो माझा वाढदिवसाचा कार्यक्रम जो सगळा साजरा होतो आहे, या सगळ्या माझा मित्रपरिवार, माझी फॅमिली, या सगळ्यांच्या वतीने जो साजरा करण्यात आलेला आहे. तर मी सगळ्यांचा खूप ऋणी आहे की त्यांनी माझ्यावर एवढं प्रेम दाखवलं. आणि एवढा माझा आजचा मी फर्स्ट टाईम माझा वाढदिवस साजरा केला, तो एवढा चांगल्या पद्धतीनं झाला. तर मी या माझ्या मित्रपरिवाराचे, माझ्या फॅमिलीचे सगळ्यांचा खूप ऋणी आहे मी. आणि खास करून माझा मित्र मनोजदादा हळदणकर यांचा मी खूप मोठा ऋणी आहे. त्यांच्यामुळेच मला आज हा कार्यक्रम घेता आला आणि त्यांच्याच संकल्पनेने हा माझा कार्यक्रम मला घेता आला, त्यामुळे त्यांचा मी खूप ऋणी आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.